गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या मिसाचे हेतू पुढील प्रमाणे आहेत. संत जूड साहेबाचे आभार मानण्यासाठी श्री गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा. संत जूडचे आभार मानण्यासाठी बनावाज. संत जूडचे आभार मानण्यासाठी वंदन मिस्किटा. वाढदिवसानिमित्त संत जूडचे आभार मानण्यासाठी मॅग्रेट नुनीस. देवाचे आणि संत जूडचे आभार मानण्यासाठी मायकल कोळी आणि कुटुंबीय. संत जूडचे आभार मानण्यासाठी वेल्बर रॅन गोम्स आणि कुटुंबीय. संत जूडचे आभार मानण्यासाठी लॉरेन्स रॉड्रिक्स. चांगल्या आरोग्यासाठी वीरा कोळी. बर्नर्ड रिंकी ब्रियाना यांच्या प्रगतीसाठी. चांगल्या आरोग्यासाठी ॲना गोम्स. क्लिफ्टन अनिता बेवर्ली यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ॲबेट मिस्किटा. संत जूडचे आभार मानण्यासाठी बर्ना डिमेलो आणि कुटुंबीय. संत जूडचे आभार मानण्यासाठी सावियो डायगो आणि कुटुंबीय. संत जूडचे आभार मानण्यासाठी गोरेटी कार्दोस आणि कुटुंबीय. खास हेतूसाठी जेसी कोरिया. खास हेतूसाठी डायगो डिमेलो. खास हेतूसाठी प्रशांत नायकर. संत जूड पीटर निग्रेल यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पॉली डिकुना. बॅप्टिस्टा कुटुंबातील मरण पावलेल्या सर्व मृतांसाठी. मेरेस्का गोम्स यांच्या आत्म्यासाठी रॉबी गोम्स. संत जूडचे आभार मानण्यासाठी गोम्स कुटुंबीय. संत जूडचे आभार मानण्यासाठी उत्तनकर कुटुंबीय. घरातील अडचणी दूर होऊन नवीन घरावर आशीर्वाद द्यावा म्हणून. कुटुंबामध्ये शांती व आनंदासाठी प्युरिटी गोन्साल्विस. लिडविन ब्रेवन रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी क्लीन रॉड्रिक्स. ॲनी सायमन डिसिल्वा यांच्या आत्म्यासाठी. युझेन रुडॉल्फ डिसोजा यांच्या आत्म्यासाठी क्लाउडिन डिसोजा. बेनेडिक्ट अद्रात यांच्या आत्म्यासाठी रेनॉल्ड अद्रात. रोजू फ्रान्सिस घोसाळ यांच्या आत्म्यासाठी रेनॉल्ड अद्रात. ज्यूड आणि लायस मिरांडा यांच्या आत्म्यासाठी बनावाज. मार्ता जोझफ नुनीस यांच्या आत्म्यासाठी बनावाज. अतुलोन जेरोम गोम्स यांच्या आत्म्यासाठी बनावाज. थॉमस एंजेलिन व फ्रान्सिस यांच्या आत्म्यासाठी बनावाज. डॉमिनिक सुतारी आणि त्यांच्या कुटुंबातील आत्म्यांसाठी वर्नन मिस्किटा. बर्नर्ड मिस्किटा आणि कुटुंबीय यांच्यासाठी लॅलिस मिस्किटा. किनी कुटुंबातील मरण पावलेल्या सर्व मृतांसाठी किनी कुटुंबीय. कुटुंबातील मरण पावलेल्या सर्व मृतांसाठी मायकल कोळी. ॲल्युसिस गोम्स यांच्या आत्म्यासाठी फ्लॉरी गोम्स. क्लेमन डायगो यांच्या आत्म्यासाठी सावियो डायगो आणि कुटुंबीय. तेरेजा डायगो यांच्या आत्म्यासाठी सावियो डायगो आणि कुटुंबीय. रेजिना डायगो यांच्या आत्म्यासाठी सावियो डायगो आणि कुटुंबीय. आर्ची डिमेलो यांच्या आत्म्यासाठी सावियो डायगो आणि कुटुंबीय. फ्रान्सिस काद्रोस यांच्या आत्म्यासाठी सावियो डायगो आणि कुटुंबीय. डेनिस मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी सावियो डायगो आणि कुटुंबीय. राजकुमार कुशवा म्हणजे बंटी, जो आपल्या चर्चमध्ये आपणासाठी अथक कार्य करत होता, गेल्या वर्षी अपघाती मरण पावलेला आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून संत जूड भाविकांतर्फे गोम्स कुटुंबातील मरण पावलेल्या सर्व मृतांसाठी नॅटी गोम्स. बोर्जिस कुटुंबातील मरण पावलेल्या सर्व मृतांसाठी नॅटी गोम्स. फ्रान्सिस आणि क्लेरा नॅटो यांच्या आत्म्यासाठी नॅटी गोम्स. जॉन आणि मेरी डिमेलो यांच्या आत्म्यासाठी एडवर्ड. रायझा आणि बेनेडिक्ट यांच्या आत्म्यासाठी एडवर्ड. मेरी डिमेलो यांच्या आत्म्यासाठी एडवर्ड. अँथोनी गोम्स कुटुंबातील सर्व मृतांसाठी रॉबी गोम्स. डिमेलो कुटुंबातील सर्व मृतांसाठी रॉबी गोम्स. मॅथ्यू जॉन परेरा यांच्या आत्म्यासाठी. रॉनल्ड थॉमस गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी. आता आपण आपल्या मिस्सासाठी आपली मनाची तयारी करूया. ह्या मिस्सासाठी आपलं स्वागत, वेलकम. शनिवार 23 ऑक्टोंबर 2021 नवीनाचा 5वा दिवस. विषय आहे पश्चाताप करा नाही तर तुमचा नाश होईल. रिपेंट ऑर यू विल परिश.
आपला परमेश्वर जो दया मया न माफी करणारा आहे. जर आपण आपली पाप वाईट करण्या कबूल करून पश्चाताप केला तर तो आपला परमेश्वर आपल्याला बक्षीत आहे. आपण सगळी माणसं आहो तो आपल्या हातून चुकानं पाप होतात. सोम्या जेजू सांगतंय तुम्ही पश्चाताप करा आणि मापोया, मी तुम्हाला माफी करीन. आपल्या स्वतःचा विचार करणं म्हणजे आत्म्याचं मरण असतंय, पण सगळ्यांचा विचार करणं आत्म्याचं चिंतन ही नया हयात नी सुलाय हाय. आपू 10 उपदेश पालिले ते आपू परमेश्वराचा आपले भाऊ बहिणीचा आणि मायसपायचा मान ठेविला जातंय. त्यातो आपल्याला पश्चातापाची आणि हयातीन बदल करावाची गरज आहे. पश्चाताप करावला आपल्याला बेसाव मिळावं म्हणून संजूडचे मदतीशी आपण या मिसावं लजार न मागणं करूया. ऐकून देवा हाक तुझी, चरणाशी तुझ्या आलो मी. पान क्रमांक 10, पेज नंबर 10. ऐकून देवा चरणाशी तुझ्या आलो. ऐकून देवा चरणाशी तुझ्या आलो. शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु. पाप तमाने जीवन भरले तेजाने तुझ्या उजळी प्रभु. पाप तमाने जीवन भरले तेजाने तुझ्या येता निराशा मज सावरावे. येता निराशा मज सावरावे, माझ्या मना धैर्य द्यावे प्रभु. माझ्या मना विश्वास माझा तुझ्यावर प्रभु. तू असता मजला काय कमी. विश्वास माझा तुझ्यावर प्रभु. तू असता मजला काय. शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु. आज संत ज्यूटच्या नोवेनाचा 5वा दिस. भेटवलेल्या हेतूंसाठी आपण ही मिसा अर्पण करूया. व जी लोक आजारी आहेत, ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा करतात, जेजूसनी त्यांचे पदरान फुल न फुलाची पाकळी तरी द्यावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. बापाचे नावे आणि पुताचे आणि स्पिरिट संताचे. परमेश्वर तुमशी आसो. पश्चाताप करा नाही ते तुमचा नाश होईल. जेजूस आपला जेजूस सारगांशीन या धर्तीवर आयला करण्यासाठी, आपले तारण करावचेसाठी. म्हणून आपली पाप आपू आठवूया
व जेजूसला सांगण्याचा प्रयत्न करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभु राया तू अवतरला. पापे आमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ्याकडूनी. तारक आमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. अन आपणाला शाश्वत जीवन दया करूनी मिळत राहो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, संत जूड यांनी आपल्या उपदेशाद्वारे तुझी आम्हाला ओळख करून दिली. त्यांच्या प्रार्थनेद्वारे तुझ्या ख्रिस्त सभेचा अखंड विकास कर आणि तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा तुम्हांमध्ये वस्ती करतो. पौलचे रोमकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला शाप आणि मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साध्य करण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने आणि पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविली. ह्यात उद्देश हा आहे की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणांमध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत त्या आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन आणि शांती आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहे त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही.
परंतु तुम्हांमध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देवाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुम्हांमध्ये असेल तर शरीर पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्वामुळे जीवन आहे. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हांमध्ये वस्ती करतो तर त्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले. तो तुम्हांमध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीत देवाच्या भेटीसाठी पान क्रमांक 10 पेज 10. शुभवर्तमान ऐकण्यासाठी उभे राहूया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. जो मावर करी सबत माझा जो पाली त्याला परमेश्वर देवा सदा सुख न शांती दे. प्रभु तुम्हावरो भरोसो आणि तुमच्याबरोबर सुद्धा
लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्याच वेळी तेथे असलेल्या काही जणांनी येशूला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञामध्ये मिसळले होते त्यांच्याविषयी सांगितले. मग त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ह्या गालिलकरांनी असे दुःख भोगले, ह्यावरून बाकीचे सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो, नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो, नव्हते. पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. त्याने एक दाखला सांगितला. कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहायला आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने मायाला म्हटले, पहा, गेली 3 वर्षे मी ह्या अंजिराच्या झाडावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, आणखी एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. मग त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकावे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. एक दिस लग्नाला जावाचं असेल ना, आपल्याला एक दिस लग्नाला वराला जावाचं असेल, ते 10 दिस पुरशी नापू तयारी करायला लागता ना. एकच दिस निसता वराडाचा लग्नाचा. त्या 1 दिवसासाठी आपू 10 दिस 15 दिस 1 महिना पुरशीन तयारी करायला लागता. जैला कायमचं जावाचं आहे ना. जै आपल्याला कायमचंच जावाचं आहे. तैला काहीतरी थोडी तरी तयारी करायला पाहिजे ना. थोडी तरी तयारी, थोडी. ताबोर आश्रमान डिवाइन व्हॉइस अंक प्रकाशित होते मासिक महिन्याला, मराठी, हिंदी, इंग्लिश. 2019 जानेवारीच्या अंकात एक लेख प्रकाशित झालता. फादर अगस्टीन ना त्यांजून लिहिलेला. त्या लेखाचं टायटल काय आहे की येशू सगळ्याच पाप्यांना तारावयास आला नव्हता. सगळ्याच पाप्यांना तारावयास आला नव्हता असं टायटल. ते ऐकून थोडं खराब वाटते ना की हे काय आहे. जेजूस फादर सांगतात की जेजू सगळ्यांसाठी आयलाय, सगळे पाप्यांसाठी आयलाय, पाप्यांसाठी आयलाय. पण हे टायटल काय सांगते की जेजू सगळ्याच पाप्यांना तारावयास आला नव्हता. पुढे ते फादर काय म्हणतात की सगळ्याच पाप्यांना नाही, तर फक्त पश्चाताप करणाऱ्या पाप्यांनाच तारावयास आलेला. मग जी माणसं पश्चाताप करत नाहीत त्यांचं काय लेणं देणं नाही. त्यांच्याबरोबर जेजूचा काय संबंध नाही आहे. जी लोक पश्चाताप करतील
त्यांचे तारण होईल. न हे केव्हा आपल्याला कळते तर कालवारी डोंगरावर जेव्हा जेजूसला दोन चोरांच्या मध्ये टांगविलेला होता. डाव्या बाजूचा दृष्ट चोर न उजव्या बाजूचा चांगला चोर. चांगला चोर. चोर पण केव्हा चांगला असते हां, पण या चोराला आपण चांगला चोर बोललाय. विचार करा, चोर चांगला असते, त्याला चांगलं करा बोललंय. खला ती त्यानं त्याची पाप कबूल केली, तेव्हा तो चांगला चोर. न डाव्या बाजूच्या चोरानं काय केलं? जेजूचा अपमान केला. उजव्या बाजूच्या चोऱ्यान पापाची कबुली केली. न योच फरक आहे. पश्चाताप म्हणजे पापाची कबुली करणे. जोपर्यंत आपली पापाची कबुली कबूल नाही कराव तोपर्यंत पश्चाताप नाही. येशूने एकाला नाकारले तर एकाला स्वर्गात नेले. मत्तईच्या शुभवर्तमानात आपण बघित आहोत की त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला गेला आणि एक तेथेच ठेवला गेला. जात्यावर दळत असलेल्या दोघींपैकी एक घेतली गेली आणि एक ठेवली गेली. आजच्या शुभ वर्तमानात जेजूस काय सांगते? जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. त्यांच्यासारखा म्हणजे कोणासारखा? शास्त्री परुषी. ते स्वतःला शहाणे समजत होते, पश्चाताप नाही केला, परिवर्तन नाही त्यांच्या जीवनात, शहाणे समजत होते. पश्चाताप कोणी केला? वेश्या, जकातदार, पापी लोक. जेजूच्या मंगारी गेली. त्यातून जेजूसला त्यांचे काळजामध्ये घेतलं, त्यांची काळज त्यांनी बदलेली. पश्चाताप करण्याचे दोन प्रकार. एक आहे दैवी पश्चाताप, देवाचा पश्चाताप, गॉडली रिपेंटन्स, आणि दुसरा आहे ऐहिक पश्चाताप, जगाचा वर्डली रिपेंटन्स. दैवी पश्चाताप आहे देवाचा, तो स्वर्गामध्ये घेऊन जाते, सार्गामध्ये दाखविते, सार्गाचा रस्ता दाखविते. न जगाचा ऐहिक पश्चाताप मृत्यूचा मार्ग. पीटर आपला पेत्र आणि जुदास. पीटर आणि जुडस दोघं माहिती आहे. दोघांनी पाप केली. एकाने नाकारलं, एकाने फसवलं जेजूसला. दोघं रडले, दोघांना पश्चाताप झाला. पीटर पण रडला, जुदास पण रडला. खराब वाटलं दोघांना, कारण त्यानं फसविलं जेजूसला. पण पीटर रडला, पण तो फिरला ना. त्यानं कुणाला बघितलं? जेजूसला. ने त्याचं तारण झालं. जुदास पण रडला, त्याला पण पश्चाताप झाला. तो पण पीटर सारखा फिरला, पण त्यानं कुणाला बघितलं? पैशाना, संपत्ती, धन दौलत. न त्यानं जाऊन गळफास घेतला. आपू आज खूप अशी लोक बघिता मीडियामध्ये, न्यूजमध्ये, शिकलेले सवरलेले ॲक्टर्स, हिरो हिरोईनी, तरुण पोरं शिकलेली. टेन्शन आहे, प्रॉब्लेम्स आण, बिझनेस बरोबर चाले नाही, समस्या कुटुंबामध्ये एकमेकांना समजून नाही घेत. न सुसाईड करतात, गळफास घेतात, आत्महत्या करतात. खूप प्रकरणं वाढल्यान.
कला कारण ही लोक जेजूसला नाही बघित, त्या बिझनेसवरती जास्त बघितान, संपत्तीवरती जास्त बघितान, पैशावरती जास्त बघितान, समस्यांवरती जास्त बघितान, घरांचे प्रॉब्लेम्सवरती जास्त बघितान. ताई आपल्याला नाही बघावचं, आपल्याला जेजूसला बघावचं आहे. कारण तारण करणारा तो जेजूस आहे. त्या गोष्टी आपल्या बरोबर नाही येणार. जरी आपल्याला कायमचं जावंसं आहे, ताईला या गोष्टी आपण घेऊन नाही जाणार. ताईलाच ठेवून जावंसं आहे, ताईलाच रेवू दे. ते जुदस सारखं ताई नाही बघावचं आपल्याला. चांगल्या आणि त्या वाईट नाही, त्या गोष्टी आण त्या आपल्या सेवेसाठी आण, आपू त्याच्या सेवेसाठी नाही आण. आजचे आपला संत जूड, आपला आश्रयदाता आपल्याला काय सांगते त्याच्या पत्रामध्ये. मला कितीदा सांगितलं ते पत्र वाचा, रोज वाचित आहे. पत्रामध्ये 5वी न 7वी 5 ते 7 ओवी तो काय सांगते की हे सर्व तुम्हाला ठाऊकच आहे, तुम्हाला माहीत आहे हे सगळं, तरी पण मी तुम्हाला आठवण करून देत आहे. संत जूड आपल्याला सांगते तुम्हाला मी आठवण करून देत आहे, हे तुम्हाला माहीत आहे सगळं, पण आठवण करून देत आहे. तो काय सांगते की मिसर देशातून न जवळ मोजेसनी ती लोक आणली, बेना मिसर देशांची, इजिप्शियन वालवंटामध्ये कुरकुर करू लागली लोक. खूप लोक अविश्वासी झाली, त्यांचा विश्वास नव्हता परमेश्वरावर. त्यांचा काय झाला, नाश जायला. संत जूड सांगते, मी नाही, जूड बोलते. सदोम आणि गोमोरा वाईट मार्गाला लागलेली, पश्चाताप नाही केला या लोकांनी, नाश जायला त्यांचा. संत जूड बोलते काहींच्या मार्गाला जाऊ नको, नाश होल. संत जूड सांगते. म्हणून पीटर सारखे, पेत्रा सारखं फिरू, आपू जेजूसला बघू. एक गाण्यामध्ये मस्त आहे न, खूप आठवण करून देते. आजा अभी भी मुड़कर, काय सांगते गाणं की फिरा आता बस जाईल, फिरू मागे. आजा अभी भी मुड़कर येशू बुला रहा है. की जेजूस आपल्याला बोलविते, फिरूया मगारी, बस. आजा अभी भी मुड़कर येशू बुला रहा है, वरना ये याद कर ले. ते आठव काय होल, वरना ये याद कर ले, तेरा ही नाश होगा, तेरा ही नाश होगा. नाश होल, आठव. इंसाफ का तराजू येशू के हात होगा. शेवटी जेव्हा जेजूस येणार आहे तेव्हा तो न्याय करणारा आहे. की इन्साफची जी तराजू आहे ती त्याच्या हातानं आहे. फिरूया जेजूसच्या पाशी, जेजूसला बघूया. तो खूप दयालू आहे, खूप प्रेमळ आहे, क्षमाशील आहे, आपल्यावरती सगळ्यांवरती तर मया करणार आहे. पण तो वाट बघिते आपली पीटर सारखी की फिरू आपण त्याला बघू, जुडस सारखी नाही, जुडस सारखी नाही. आज आपले नवण्याचा 5वा दिवस, फिरूया. खूप जायला त्याचं पत्र वाचा, खूप छान आहे. रोज वाचिलं ना की रोज नवीन नवीन काही ना काय भेटेल. संत जूडचे पाशी आपण पाहिलं त्याच्या आश्रयान न, तो पण आपल्याला हेच सांगते, फिरा मगारी. जगामध्ये खूप काही ना काही चाललं आहे, खूप आहे. जेजूसला बघूया, आपलं सगळ्यांचं तारण होईल.
आमेन. भावार्थाचं लजार. मयेचे भाऊ बहिणींनो, संत ज्यूतचे मदतीशी आता आपल्या सगळ्या गरजा मागण्या सारगाचा देव बापाचे पुढं ठेवूया न बोलूया. सोम्या देवा आमचं लजार न मागणं ऐक आपला जबाब. सोम्या देवा आमचं लजार न मागणं ऐक. पोप, बिशप, फादर आणि देऊळमयेचे सगळे सभासदांनी भावरती माणसांना पश्चाताप करून परमेश्वराशी असलेलं आपलं नातं मजबूत करावचेसाठी पुढाकार घ्यावा. म्हणून आपण लजार मागणं करूया. आपला जबाब. सोम्या देवा आमचं लजार न मागणं ऐक. दुनियेचे सगळे नेते अजून धन दौलतीचा हाव सोडून वाईट मार्गाशी मिळालेली धन दौलत जास्त टाईम रे नाही आणि काळजाला सुलाय दे नाही ये वलकावं. म्हणून आपण लजार मागणं करूया. आपला जबाब. आमचं लजार मागणं ऐक. सगळे कुटुंबांनी एकमेकांवर दयामया करून जतीमतीशी रेवून फिरगीजान आनंद आणि सुलाय आणावी. म्हणून आपण लजार मागणं करूया. आपला जबाब. सगळे आजारी डोकरी घरांशी बेना नाही पडू शकणारे माणसांना त्यांचे दुःख कष्ट सोसावचेसाठी हिम्मत न ताकद मिळावी. म्हणून आपण लजार मागणं करूया. आपला जबाब. लजार न मागणं ऐक. आपले स्वतःचं लजार न मागणं सुलायशी करूया. आपला जबाब. सोम्या देवा आमचं लजार न मागणं ऐक. मयेचे परमेश्वरा, तू आम्हाला तुझे पवित्रपणान अन सुलाईन रेवासाठी वाढलंय. रोज आम्ही तुझे मेरे एवासाठी आम्हाला मदत कर. ऐसं लजार सोम्या जेजूचे नावाशी करताय. आमेन. प्रभू मी कोणाचा.
बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हा. हे प्रभू, प्रत्येक वर्षी आम्ही तुझे प्रेषित संत जूड यांच्या स्वर्गीय वैभवाचे स्मरण करतो. आमच्या दानांचा स्वीकार कर आणि ही पवित्र रहस्ये साजरी करण्यास आम्हाला लायक कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. परमेश्वर तुमशी असो. तुमचे आत्म्याशी तुका आपली काळज परमेश्वराप. आम्ही आमची काळज तुकिता. चला देऊ सगळे आभार. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. पवित्र पवित्र प्रभू सैन्याचा ईश्वर. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परमप्रधान जय 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 प्रभूच्या नावाने येता येतो धन्य. परमप्रधान जय 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 प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. हिदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. हिदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्यांनी आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पिते, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू पीटर व इतर सर्व धर्मगुरू
यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाय विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा ठवा. जेजून शिकविलेलं लजार आपू कुटुंबाशी सगळी एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करण्याला क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु तू एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. प्रसाद गीत. सोम्या हयात ई हयात
सौम्या हयात दिलीस आम्हाला. पान क्रमांक 11, पेज 11. ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, संत जूड याच्या
नोवेनाच्या 5व्या दिवशी आम्ही ख्रिस्त प्रसाद स्वीकारला आहे. तुझी कृपादृष्टी आम्हावर नित्य ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभो तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत जूड साहेबाच्या नवेनाची प्रार्थना, पान क्रमांक 24 पेज 24. पान 24 पेज 24. संत जूड थदेउस यांच्या नोवेनाची प्रार्थना. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. सर्वजण एकत्र. समर्पण. हे प्रभू येशू, तू या जगात असताना आपल्या पित्यापाशी कळकळीने प्रार्थना केलीस. आज आम्ही नोवेनामध्ये करीत असलेल्या प्रार्थना व आमच्या विनंत्या तू स्वीकार. आम्ही ह्या तीर्थस्थळी असलेल्या सेवकांसाठी, सर्व भाविकांच्या हेतूंसाठी व ज्यांनी आपल्या विनंत्या येथे पाठविल्या आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. तसेच आमच्या आध्यात्मिक व भौतिक उद्देशांसाठी करीत असलेल्या प्रार्थना तू ऐक. आपले जे तू आहेत प्रार्थना आहेत त्या आपण आठवूया. विशेष करून आपल्या कुटुंबातील, आपल्या परिवारातील आपले नातेवाईक जे देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव यावा, दयेमयेचा अनुभव यावा व ते परत यावेत म्हणून त्यांची आठवण करूया. जी लोक आजारी आहेत, ज्या स्त्रिया मुलाची अपेक्षा करत आहेत, मुलं वाईट मार्गाला लागलेली आहेत, अशा सर्वांना आपण संत जूदच्या चरणी अर्पण करूया. सर्वजण एकत्र. तुझी आई व माझी आई पवित्र मरिया हिच्याद्वारे मी प्रार्थना करतो, कारण पवित्र मरिया ख्रिस्ती लोकांची मध्यस्थीनी माता आहे. मी संत जूड थदेउस, जे आपले कुटुंबीय असहाय्य संकटग्रस्तांना सहाय्य करणारे आहेत, यांच्याद्वारे व त्याच्या मध्यस्थीने आमच्या प्रार्थना तू स्वीकार व त्या फलदायी कर असे विनवितो. आमेन. एकत्र. हे भाग्यवंत प्रेषिता संत जूड थदेउस, संकटग्रस्त लोकांच्या सहाय्यका, तू ईश्वराद्वारे खऱ्या श्रद्धेचे प्रमाण देण्यासाठी निवडलेला प्रेषित होतास. तू धर्मासाठी सर्व प्रकारचे अत्याचार सहन केलेस आणि धर्मासाठी आपला प्राण अर्पण केलास. तू आम्हाला असा दृढ विश्वास दे की सर्व प्रसंगी आणि सर्व परिस्थितीत आम्ही तयार राहू. प्रिय संता, आम्हाला प्रायश्चित्ताद्वारे आमचे शरीर शुद्ध ठेवण्यास प्रोत्साहन दे.
कारण जगासाठी व स्वतःसाठी मरून सदा सर्व काळ परमेश्वराजवळ राहू व पुण्यफल प्राप्त करू. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आमच्या अपराधांना क्षमा कर, तशीच तू आमच्या अपराधांना क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, असा परमेश्वर सदा सर्वकाळ. आमेन. आमेन. एकत्र. हे भाग्यवंत संत जूड थदेऊस, आमच्या तारणकर्त्याच्या नातेवाईका, तू आपल्या धर्मविश्वासासाठी प्राणाची पर्वा केली नाहीस. आम्ही देवाशी आणि ख्रिस्त सभेशी प्रामाणिक राहावे, आमची कर्तव्ये पार पाडावीत, दुःख सहन करण्यासाठी सदैव तयार असावे व आमचे जीवन चांगल्या प्रकारे जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर, जेणेकरून आम्ही संतांबरोबर ईश्वरी राज्य गौरवाने मिळवू शकू. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करण्यास क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा परमेश्वर सदा सर्वकाळ. आमेन. सर्वदा युगानुयुग. आमेन. एकत्र. हे भाग्यवंत संत जूड थदेऊस, परमेश्वराला संतुष्ट करणे हेच तुझ्या जीवनाचे ध्येय होते. आम्हाला अशी कृपा दे की आम्ही देवाच्या आज्ञापालन करून आमच्या मुक्तीसाठी प्रयत्न करावे व धर्मासाठी सर्व प्रकारचे कष्ट ध्येयाने सहन करण्यास तुझ्यासारखे उत्सुक असावे. म्हणून संकटातून मुक्त झाल्यावर आम्हाला देवाच्या राज्यात शाश्वत जीवनाचा मुकुट मिळेल. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी जशी आम्ही आमचा अपराध अपराध क्षमा करतो, करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हासाठी पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा परमेश्वर युगानुयुग. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आपण पात्र व्हावे म्हणून हे संत जूड थदेऊस आम्हासाठी प्रार्थना कर. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तू तुझ्या प्रेषित संत जूडद्वारे आम्हाला तुझ्या नावाचे ज्ञान दिले आहेस. आम्हाला असे वरदान द्या की आम्ही आमच्या जीवनात सद्गुणांची जोपासना आणि संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची कीर्ती वर्णावी व आम्ही अधिकाधिक पवित्र व्हावे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मिसा संपल्यानंतर आमचे लोक मिसा भरण्यासाठी मिसा आपणाला ज्या अर्पण करायच्या असतील त्या लिहिण्यासाठी बसलेले असतात. कृपा करून येऊन येथेच मिसा भराव्यात अशी विनंती.
तसेच संध्याकाळी 6 वाजता रोजरीची प्रार्थना होते. आपण या रोजरीच्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावे ही विनंती. प्रणाम 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 संत जूड. एका सूचनेकडे लक्ष द्या. तुम्हाला पुस्तकं वाटण्यात आली होती. बऱ्याच भाविकांनी पुस्तकं आपल्या घरी घेऊन गेलेली आहेत. तरी आपणास नम्र विनंती आहे की मी